नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये अभिषेक अर्थासाठी काही मोबाईलमध्ये व्हिडिओज अगदी पायरीवर बसून बघत असतो आणि कानामध्ये हेडफोन घातलेले असतात. आणि तेवढ्यात पार्वती आजी आता वरून येते आणि पार्वती आजी रूममधून बाहेर आल्यानंतर धक्का लागल्यानंतर आता अभि सॉरी बोलतो आणि थोडासा बाजूला सरकतो. परत मोबाईलमध्ये व्हिडिओ बघत असतो तेव्हा पार्वती आजी म्हणते की अभिषेक, कानात जे काही घातलेले आहे ना हेडफोन्स ते काढून टाक. आणि काय रे, काय चालले तुझे? केव्हाचा व्हिडिओ बघतोयस? 1 तास झाला तेव्हापासून तू व्हिडिओ पाहतोय. वरती आता अभिषेक म्हणतो की आजी, अगं अर्थासाठी व्हिडिओज बघतोय आणि हे व्हिडिओज आता बघितल्यानंतर अर्थाला खूप मज्जा येते म्हणून तिच्यासाठी व्हिडिओ शोधतोय. तेव्हा आता पार्वती आजी म्हणते की अरे अभि, 1 तास उलटून गेला. सीमा आली पण अर्थाला जेवण करून ती गेली सुद्धा आणि तरी सुद्धा तू व्हिडिओज बघतोय. मग हे तुझं काय चाललं? तेव्हा आता पार्वती आजी असं म्हटल्यानंतर अभिषेक म्हणतो की हो आजी, अगं झाले आता माझं, जे काही मला शोधायचं होतं ते शोधले. जगातील कोणतीही गोष्ट मोबाईलमध्ये सापडते, अख्खं जग आपल्याला फक्त ह्या स्क्रीनमध्ये दिसते. तेव्हा पार्वती आजी म्हणते की हो ना, त्या स्क्रीनवर आता अख्खं जग बंदिस्त झालेलं आहे. आपण फक्त वेड्यासारखं आणि पुतळ्यासारखं बघतच राहायचं का ते? अरे त्याने तुमच्या मेंदूवर परिणाम होतोय आणि निष्काम होतोय मेंदू आणि त्या मोबाईलच्या प्रोसेसर अगदी मेंदूचं बंद करून टाकलं, हे तुमच्या लक्षात येत नाही का? अरे निदान अर्थाला गोष्ट सांग आणि झोपो. आणि गोष्ट सांगायची म्हणजे आता मोबाईलमध्ये बघून सांगू नको, तर पुस्तकातून वाचून तिला गोष्ट सांग. असले व्हिडिओज तिला तू दाखवत बसू नको. आणि तेवढ्यात रमाकांत काका सुद्धा मोबाईलमध्ये बघतच आता तेथे येतात. त्यांचं पूर्ण लक्ष मोबाईलमध्येच असते. तेव्हा पार्वती आजी आता रमाकांत काका यांच्याकडे बघते. तेव्हा मात्र आता पार्वती आजी विचारते की रमाकांत, अरे काय रे, काय चाललं तुझं? तेव्हा आता रमाकांत काका म्हणतात की काय गाई, काय झाले? तर पार्वती आजी विचारते की काय बघतोस? तेव्हा आता लगेच काका म्हणतात की हे बघ, काही नवीन ॲग्रिकल्चरचे काही व्हिडिओज आलेले आहे ते बघतोय. तेव्हा आता लगेच पार्वती आजीला आणखीन राग येतो. पार्वती आजी म्हणते की हो, आणखीन व्हिडिओज, आणखीन मोबाईल, परत तोच मोबाईल. अरे बाबा आणि आजोबा या दोघांनाच मोबाईलचं व्यसन लागलं तर मुलांचं काय होणार? आणि अशामुळे ध्येय नसलेल्या पिढी पुढच्या वेळेस जन्माला येणार आहे, हे लक्षात घ्या. जरा विचार करा. म्हणून आता पार्वती आजी आतमध्ये जाते आणि जाता जाता काकांच्या हातातील मोबाईल हिसकावते. परंतु काका ओरडतात की आई, आणि पार्वती आजी आता रागाने आत निघून जाते. त्यानंतर आता इकडे अक्षयने जे काही एक्झाम देण्यासाठी काही पेपर्स आणलेले असतात आणि आता तो फॉर्म मात्र आता माहीला भरायचा असतो. त्यामुळे माहीला आता त्याचं खूप असं टेन्शन येते. ती एरेझाऱ्या मारत असते आणि तेवढ्यात पार्वती आजी आत येते. पार्वती आजी आतमध्ये आल्यानंतर विचारते की माही, अगं हे सर्व काय सुरू आहे तुझं? तेव्हा मात्र आता माही वैतागून म्हणते की हे बघ ग्रँडमा, अहो मला आता परत 12वीची एक्झाम द्यावा लागणार आहे. ऑलरेडी मी सायन्समधून ही 12वीची एक्झाम दिलेली आहे, त्यामुळे त्यात मला 80% मार्क मिळाले. तेव्हा ते मार्क्स मिळवताना माझी काय अवस्था होती ही माझी मला माहिती. आणि आता मात्र ते मार्क्स मला परत मिळवायचे आणि ते पण आर्ट्समधून. आणि हा फॉर्म सुद्धा आता आर्ट्स मधून मला भरायचा. पार्वती आजी आता आश्चर्यानेच आता माहीकडे बघत असते. तेव्हा मात्र आता पार्वती आजीच्या हे लक्षात येते की माही जो काही फॉर्म भरते तेव्हा मात्र आता जे काही अक्षर आहे, अक्षयला रमाचं माहिती असते. आणि आता माहीचं जर अक्षर वेगळं असेल तर मग म्हणून ती माहीला म्हणते की हे बघ अगं, तू लिहू नकोस, कारण अक्षयला अक्षर माहिती आहे रमाचे, आणि तू जर वेगळं अक्षर लिहिलं तर अक्षयला समजणार नाही का? तेव्हा आता माही उठते, पार्वती आजीच्या हाताला धरते आणि तिला खुर्चीवर बसवते आणि म्हणते की आपण एक काम करूयात. आणि हे बघ, तू एक काम कर, हा फॉर्म तूच तुझ्या हाताने भर. तेव्हा आता पार्वती आजी म्हणते की हो भरते, पण तू माझं एक काम कर, कारण हा अभिषेक आहे ना, त्याला प्रचंड मोबाईलचं व्यसन लागलेलं आहे. तासनतास तो मोबाईलमध्ये बघत असतो, दिवसभर तो व्हिडिओज बघत असतो. त्यामुळे तू एक काम कर, त्याचं ते मोबाईलचं व्यसन आहे ना ते सोडव, तेव्हा मी हा तुझा फॉर्म भरेल. तेव्हा मात्र आता माही म्हणते की काय ग्रँडमा, काय म्हणतेस? आणि या घरामध्ये जर काही करायचं असेल तर मात्र अट मात्र पहिल्यांदा लागतेच. तेव्हा पार्वती आजी म्हणते की हो बघ बर का, विचार कर, रमा जर असती तर तिने नक्कीच काहीतरी आयडिया शोधून काढले असते. तेव्हा माही म्हणते की ओके फाईन, लगेच रमाला मध्ये आणायची काही गरज नाही, मी हे सर्व करेल. तेव्हा आता पार्वती आजी म्हणते की अगं हे सर्व आहे ते तू करू शकत होती. म्हणून पार्वती आजी तिचा आता फॉर्म भरून देते. तर माहीला आनंद होतो. त्यानंतर आता इकडे अक्षयचं मोबाईलमध्ये काहीतरी बघून सुरू असते. आनंद तेथे असतो. आनंद आता त्याला म्हणतो की अक्षय, तू काही
बोलणार आहेस का, असंच मोबाईलमध्ये तोंड खुपसून बसणार आहेस बरं. तेव्हा आता अक्षय म्हणतो की अरे दादा, अरे आता पाडवा येतोय, मला रमाला काहीतरी असं गिफ्ट द्यायचं आहे, परंतु काय घेऊ हे काही कळत नाही, कुठला दागिना घेऊ हे मला नाही कळत. तेव्हा आता आनंद म्हणतो की अरे मग तू तिलाच विचार की तिला नक्की काय आवडते. तेव्हा अक्षय म्हणतो की अरे मग त्यात सरप्राईज काय राहिलं, मग आता थांब मोबाईलमध्ये चेक करतो नक्की मराठमोळी पद्धतीचा नवीन असा काय दागिना असेल बरं. म्हणून तो मराठमोळी पद्धतीचे दागिने असं मोबाईलमध्ये सर्च करतो. त्यानंतर आता नील एका ठिकाणी मात्र रमाला घेऊन आलेला असतो आणि तेथे परत तो तिला बांधून ठेवतो. रमा मात्र आता नीलवर खूपच अशी रागवलेली असते. तिला असं वाटतं की नक्की आता हे नीलच्या तावडीतून मी कसं सुटू, म्हणून ती आता रागरागाने नीलकडे बघत असते. तेव्हा आता लगेच नील म्हणतो की अगं रमा, तू जे काही वागतेस ना त्यामुळे मला असं तुला बांधून ठेवावं लागतं, तुला असा त्रास द्यावा लागतो, कारण मी तुला त्रासामध्ये नाही बघू शकत, पण तरी सुद्धा मला तुझ्याशी असं तुझ्यामुळेच वागावे लागते. मग नक्की तूच सांग की काय करायचं आहे की म्हणजे तुला बरं वाटेल म्हणून. त्यामुळे तूच सांग बरं मी आता काय करू तुझ्यासोबत, आणि थांब आपण आता हात सोडूयात. म्हणून तो आता नील रमाचे हात सोडायला घेतो आणि तो रमाचे हात सोडतो आणि रमाला विचारतो की तुला आता बरं वाटतं का. तेव्हा आता लगेच रमा ही आपले हात सोडते, परंतु आता नीलशी एकही शब्द ती बोलत नाही. नील म्हणतो की अजून काय करू की म्हणजे रमा तुला बरं वाटेल, सांग ना अजून मी काय करू की म्हणजे तुला बरं वाटेल. म्हणून नील आता रमाच्या अगदी जवळ आलेला असतो, परंतु रमा मात्र त्याच्या चेहऱ्याकडे ढोकून सुद्धा बघत नाही. फोन लावायचा का, अक्षयला फोन लावायचा का असे तो विचारतो. तेव्हा आता रमाला खूप आनंद होतो, परंतु रमा त्याला काही उत्तर देत नाही. तेव्हा आता नील म्हणतो की हो फोन लावूयात, म्हणून तो आपल्या खिशातून फोन काढतो. तेव्हा मात्र आता लगेच रमा नीलच्या हातातील फोन हिसकवायला लागते. नील म्हणतो की नाही आणि परत तो रमाच्या हातातून मोबाईल घेतो आणि म्हणतो की मी फोन अक्षयला लावतो, परंतु अगोदर माझ्या काही अटी आहेत, त्या अटी तुला मान्य करावे लागतील. आणि हे बघ, पहिली एक अट अशी असेल की फोनवर नक्की कोण बोलतंय हे अक्षयला कळायला नको आणि तू टेन्शन घेऊ नको. आणि हे बघ, तो तुझा आवाज ओळखू शकणार नाही, कारण यात मी व्हॉइस जी काही रेकॉर्डिंग आहे डाउनलोड करून ठेवलेली आहे ती ऍप मी. आणि दुसरी म्हणजे महत्वाची एक अट की तू कुठे आहे, तुझ्या सोबत कोण आहे, काही अक्षयला कळायला नको. आणि जरी तू यातील एक जरी एक्स्ट्रा वाक्य बोलली तर मी लगेच फोन कट करेल. आणि हे बघ, तू काही करू शकत नाही, परत तू अक्षयला फोन सुद्धा लावू शकत नाही आणि ह्या मोबाईल मध्ये नंबर ट्रेस होऊ शकत नाही आणि तुला त्याला परत फोन सुद्धा करता येणार नाही. तेव्हा आता रमा वैतागते. रमा आता रागाने म्हणते की का तुम्ही माझ्याशी असं वागतात, का असं करतात, मी असं काय बिघडवलं तुमचं की म्हणून तुम्ही मला डांबून ठेवले, का माझा तुम्ही छळ करतात, मला जाऊन द्या. तेव्हा नील विचारतो की तुला फोन लावायचा किंवा नाही लावायचा का, आणि लावायचा ना फोन, त्यामुळे चल मी आता फोन लावतो. आणि चला आता रमा अक्षयशी बोलणार, म्हणून तो आता फोन लावतो आणि रमाला म्हणतो की चल आता मी फोन लावला. तेव्हा रमा अगदी खुश होते, मोबाईल आपल्या हातात घेते. अक्षयशी बोलण्याची ती अगदी आतुर झालेली असते. नील लगेच मनात म्हणतो की नील, अरे तू तर आता एक मस्त गेम आता ह्या रमाशी खेळला, ही चाल मात्र तुझी चांगली आहे आणि जर तू असंच तिच्याशी वागला तरच ती तुला मदत करेल. तेव्हा मात्र आता अक्षय हा आनंद सोबत आता मोबाईल मध्ये काहीतरी सर्च करून बघत असतो आणि तेवढ्यात मात्र आता रमाचा म्हणजे नीलने फोन लावून दिल्यानंतर तो फोन तेथे येतो. हातात ठुसी वगैरे काहीतरी असं बोलत असतो, परंतु इकडून रमा ही रडत असते, परंतु अक्षयची एकही शब्द ती बोलत नाही. तेव्हा अक्षय हॅलो हॅलो असे करतो. तेव्हा मात्र आता रमा तिकडून असं बोलते की तुम्हाला जर कुठलाही निर्णय घ्यायचा असेल तर मी तुम्हाला मदत करेल. अक्षय हॅलो हॅलो करतो. तेव्हा अक्षयला असं वाटतं की आपण मोबाईल मध्ये जे काही सर्च केलेलं आहे AI लोकच बोलतात, म्हणजे तिकडून AI वालेच बोलतात असं वाटतं. तेव्हा अक्षय लगेच म्हणतो की मला माझ्या बायकोला काहीतरी आता पाडवा आल्यामुळे गिफ्ट द्यायचे आहे आणि दागिन्याबद्दल, त्यामुळे तुम्ही मला काही असं सांगू शकता का, प्लीज हेल्प मी. तेव्हा मात्र आता रमाला इतकं वाईट वाटतं आणि तिच्या डोळ्यामधून पाणी येत असतं. तेव्हा आता रमा तिकडून रडतच म्हणते की बायकांना महागडे दागिने आवडतात, नवऱ्याने दिलेली कोणतीही आवडती गोष्ट त्यांना आवडते आणि बायकोला प्रत्येक गोष्ट नवऱ्याची आवडते, त्यामुळे जर तुम्हाला दागिना द्यायचा असेल तर असा दागिना द्या, तो कायम तिच्या जवळ राहील. छोटंसं कानातलं दिलं तरी तो चालेल, छोटंसं काही दिलं तरी तिला चालेल, ते कानातील चालेल, वेल चालेल, अंगठी सुद्धा चालेल, कोणताही दागिना चालेल, परंतु ती गोष्ट मात्र तिच्या जवळ असायला हवी. तेव्हा आता आनंद हे सर्व ऐकून अक्षयला म्हणतो की अरे हिला तर आईपेक्षा जास्त माहिती आहे. तेव्हा आता अक्षयला हसू येतं आणि आनंदला सुद्धा. तेव्हा मात्र आता इकडे आवाज मात्र वेगळा येत असतो आणि तिकडे रमाला सुद्धा वेगळा यांचा आवाज येत असतो, कारण नीलने तसं जे काही मोबाईल मध्ये आहे ते सर्व करून ठेवलेले असते.
तेव्हा आता अक्षय म्हणतो की हॅलो, खरंच तुम्ही आम्हाला खूप छान माहिती दिली, परंतु मला इतक्या सगळ्या दागिन्यांची माहिती नको, स्पेशल म्हणजे मला कोणता दागिना द्यायचा आहे त्याबद्दल सांगा. तेव्हा इकडे रमा रडत म्हणते की तुमच्या बायको जवळ सर्वात जवळ असलेला दागिना म्हणजे तिच्या पायातील पैंजण, तिच्या येण्याची चाहूल तुम्हाला लागेल. तिने टाकलेल्या प्रत्येक पावलामध्ये तिला तुमची आठवण येईल. तेव्हा मात्र आता लगेच रमा विचारते की तुमच्या बायकोचं नाव काय आहे, तर नील लगेच तिच्या हातातून फोन हिसकावून घेतो. तेव्हा आता लगेच इकडून अक्षय हॅलो हॅलो करत असतो. तर नील म्हणतो की रमा, मी तुला काही सांगितलं होतं, जर तू जास्तीचं काही बोलली तर मी तुझ्या हातातून फोन हिसकावून घेईन आणि फोन कट करेल. तर इकडे अक्षय म्हणतो की अरे खरंच किती छान माहिती दिली त्यांनी आपल्याला. तेव्हा आता आनंद म्हणतो की अरे मला तर असं वाटत होतं की समोरून एखादी बाईच बोलते की काय. तेव्हा आता अक्षय म्हणतो की हो, हेच फ्युचर आहे आणि आता माझा दागिना आता माहीला जो द्यायचा ठरलेला आहे, म्हणजे रमाला असं त्याला म्हणायचं असते. तेव्हा आता पैंजण, आणि त्याने रमाच्या सांगण्यावरून पैंजण देण्याचे ठरवलेले असते. तेव्हा आता आनंद म्हणतो की घे हे आपल्या मोबाईलमध्ये आता आपण जे काही डिस्कशन केलं ना त्याबद्दल रील्स. तेव्हा आता लगेच अक्षय म्हणतो की म्हणजे आपण जे काही बोलतोय ते खरंच ते ऐकतोय, अरे खरंच हे किती डेंजरस आहे. तेव्हा मात्र आता आनंद आणि अक्षय येथे मोबाईलमध्ये काहीतरी असं सर्च करून आता ठरवत असतात आणि एकमेकांमध्ये त्यांचं बोलणं होत असतं. त्यानंतर आता इकडे रमाला खूप असं रडू येत असतं. नील म्हणतो मी तुला असं त्रासात बघू शकत नाही, म्हणूनच मी तुला फोन लावून दिला होता, आणि बघ ना तू आता स्वतःकडे. खरंच रमा, अगं तुला किती त्रास होतोय. खरंच यार, मी तुला असं त्रासामध्ये नाही बघू शकत. आणि हा मूर्ख अक्षय तुझ्याशी काय बोलला की माझ्या बायकोवर खूप खूप प्रेम आहे. तेव्हा मात्र आता रमा आणखीनच रडत असते, कारण तिचा आता वेगळा गैरसमज होतो. आणि इकडे नील मात्र आणखीन तो गैरसमज वाढवण्याचा प्रयत्न करत असतो आणि रमाला त्रास देतो, कारण अक्षय पासून रमा कायमची वेगळी व्हावे असे आता नीलला सुद्धा वाटते. आणि आता रमाने आता असं केल्यानंतर नक्की ती आपली मदत करेल असं नीलला वाटत असतं. तेव्हा बिचारी रमा खूप असा तिला त्रास होतो आणि ती रडते. बघ ना रमा, अगं तो कसा म्हणाला, तू ऐकलंस ना अक्षय काय म्हणाला, त्यावरून तुला समजते का अक्षयचं त्याच्या बायकोवर किती प्रेम आहे ते. पण खरंच आय एम प्राऊड ऑफ यू. एक मात्र नक्की चांगले झाले, कारण तू त्याच्याशी बोलते हे त्याला नाही कळले. त्यामुळे रमा, मी तुला काय म्हणतो, चल ना अगं आता तरी हट्टीपणा सोड ना ग प्लीज. आता एक काम कर, तू माझ्याशी हात मिळाव. म्हणून आता जबरदस्तीने तो रमाचा हातामध्ये घ्यायला लागतो. तेव्हा मात्र आता रमा लगेच स्पष्ट शब्दात त्याला उत्तर देते की हे बघ नाही, आणि आपला हात ती बाजूला हिसकावते. तेव्हा आता नीलला आणखीन राग येतो. नील आता रागाने रमा रागाने आता नीलकडे बोट रोखते आणि नाही, कळले ना तुला, एकदा मी तुला काय सांगते, माझ्यावर जबरदस्ती करायची नाही, मी तुझ्याशी हात मिळवणी करणार नाही. तेव्हा नील म्हणतो की रमा, अगं तुझ्यातील हेच आकर्षण मला आवडतं, चल तरी सुद्धा चल आता. पण रमा, आता तू फोनवर कसं शहाण्यासारखी वागली बरं. माझं सगळं काही ऐकलंस तसंच तू शहाण्यासारखं वागत राहा, म्हणजे माझं कायम ऐकत राहा. मी जे सांगेल ते तुला ऐकावं लागेलच, म्हणजे मी तुला उगाच त्रास देणार नाही. म्हणून तो लगेच रमाच्या डोक्यावरून हात फिरवायला लगेच आपला हात तिच्या डोक्यावर ठेवतो. तेव्हा रमाला इतका राग येतो, रमा रागाने आता बाजूला होते आणि त्याचा हात बाजूला झिडकारून देते. तेव्हा मात्र आता नील पुन्हा रमाचे हात धरतो आणि तिचे हात पुन्हा त्या दाब्याने बांधतो. रमाला आता खूप त्रास होत असतो आणि ती नीलला रागाने म्हणत असते की सोड, माझे हात बांधू नकोस. तेव्हा आता नील म्हणतो की रमा, मी सुद्धा तुला काहीतरी गिफ्ट देऊ का, आवडेल का तुला ते, म्हणजे प्रत्येक पावलाला तुला माझी आठवण येतच राहील. आणि त्यामुळे ठरले, आता मात्र मी तुला पैंजण देणार म्हणजे देणारच. तेव्हा आता नील अगदी जबरदस्तीने ते हात अगदी त्या दोरीने घट्ट असे बांधतो. रमाला खूप असा त्रास होत असतो, परंतु तरी सुद्धा ती नीलला रागाने अगदी सोड असं करत असते आणि आपले हात हिसकावण्याचा प्रयत्न करते, परंतु नील मात्र तिचे हात आता बांधतो. तेव्हा रमाला इतका त्रास होतो आणि ती जोरजोराने रडत असते, नीलला सोड करत असते, परंतु आता नील तेथून लगेच बाजूला निघून जातो. तेव्हा मात्र आता इकडे अभिचं मोबाईलचं व्यसन कसं सोडवायचं याचा माही विचार करत असते आणि त्याबद्दल ती नैना सुद्धा तेथे जवळ असते आणि नैनाला आता विचार करून म्हणते की सुचले, ॲपला म्हणजे जे काही अभिला मोबाईलचं व्यसन आहे तर ते कसं सोडायचं, मोबाईलमधून त्याचं कसं त्याला बाहेर काढायचं हे रमाच्या म्हणजे माहीच्या प्लॅन लक्षात येतो. अगदी जर रमा असते आणि रमाला जे सुचले असते तेच मला सुचले. तेव्हा मात्र आता नैना विचारते की माही, अगं तू खरंच आता रमा होणार आहे का. तेव्हा आता माही म्हणते की यस. तर नैना विचारते की मला एक गोष्ट सांग बरं, तू अक्षयला सर्व काही सांगितलेस का. तेव्हा आता माही म्हणते की तू वेडे आहेस का, मी आता अक्षयला काय सांगणार आहे बरं.
मी कन्फर्म नाही त्याला भास झाला असेल, म्हणजे असं कसं रमा वाचू शकते? तिचा इतका मोठा ऍक्सिडेंट झाला आणि ती इतक्या मोठ्या अपघातातून कशी वाचू शकते ते सांग. नक्की तो माझा भास असेल. तेव्हा ती मुलगी ती नव्हती आणि मी सतत रमाचा विचार करत असते ना, दिवस रात्र मी तिचा विचार करत असते, त्यामुळे मला असा भास कदाचित होऊ शकतो. त्यावरती आता नैना विचारते की भास माही, अगं एक गोष्ट लक्षात घे, जर रमा खरंच जिवंत असेल तर अगं तिला शोधायला हवं, तिला अक्षयला हे सर्व रमा जिवंत आहे हे सांगायला हवं. नाही, आता तू एकदा स्वतःच्या मनाचा विचार कर. स्वतःच्या मनाला विचार की आता जे काही तू वागतेस ते चूक आहे किंवा बरोबर आहे याचा विचार कर. बरोबर, लोक जे काही म्हणतात ना ते अगदी बरोबर आहे आणि मी सुद्धा तुझ्याबद्दल जो काही विचार करते ना, खरंच तू चुकीची मुलगी आहे. तू एक बालिश मुलगी आहे, कारण तू फक्त स्वतःचा विचार करते. कारण रमा तुला दिसली तरी सुद्धा तू तिला शोधले नाही आणि अक्षयला सुद्धा हे सांगत नाही, म्हणजे खरंच तू स्वतःचा विचार करते. हे बघ, एक गोष्ट लक्षात घे, जर आज तुझ्या जागी रमा असती तर ती मात्र असे वागली नसती. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घे माही, तुला जर खरंच रमा व्हायचं असेल तर तुला खऱ्या रमाला शोधून काढावंच लागेल, तिला शोधून आणावंच लागेल. तेव्हा मात्र माही या गोष्टीचा विचार करते आणि तिच्या डोक्यामध्ये प्रकाश पडतो. त्यानंतर आता इकडे अभि तर मोबाईल मध्ये अजूनपर्यंत बघतच असतो. तेव्हा मात्र आता माही किचन मध्ये असते. तेव्हा मात्र आता माही एक प्लॅन करणार असते आणि त्या प्लॅन नुसार आता ती जे अभि जास्त मोबाईल मध्ये बघतोय तर त्याचं बघणं बंद करणार असते. म्हणून आता अभि अगदी आपल्या कानामध्ये हेडफोन्स घालून मोबाईल मध्ये व्हिडिओज ऐकत असतो. तेव्हा आता माही अभि जवळ येते आणि अभिच्या हातातील मोबाईलच हिसकावून घेते. तेव्हा अभि लगेच माहीला म्हणतो की अगं मला व्हिडिओज बघायचे आहे, दे ना माझा मोबाईल, तो माझा मोबाईल आहे. तेव्हा आता माही म्हणते की मला माहिती आहे की तो फोन तुमचा आहे, परंतु मी नाही देणार. इतका फोन वापरणं, सतत फोन बघत राहणं त्याने तुमचं नुकसान होऊ शकतं. तेव्हा आता अभि म्हणतो हे सगळं तू मला सांगणार आहेस का? तेव्हा आता माही म्हणते की हो मीच सांगणार आहे, कारण मी सतत फोन बघत नाही, कारण मी काम करत असते आणि आजकाल मी किती फोकस असते तुम्हाला हे कळत नाही का? मी काम करते, तुम्हाला दिसत नाही का? आणि ओके फाईन, तुम्हाला हे सर्व नाही पटत ना, मी तुम्हाला प्रूफ देते. अभिला मात्र आता हसायला येत असते. आणि हे बघा, 20 सेकंदाचे जे काही व्हिडिओज असतात तर ते व्हिडिओज तुम्हाला जसा व्हिडिओ चेंज होईल तसा तुम्हाला इथे परफॉर्मन्स करायचा आहे. त्या व्हिडिओमध्ये जे काही सुरू आहे ना ते तुम्हाला परफॉर्मन्स करावं लागेल. जसा मी नेक्स्ट व्हिडिओ करेल तसं त्या व्हिडिओमध्ये जे सुरू असेल ते तुम्हाला करावं लागेल. अगदी तसाच परफॉर्मन्स तुम्हाला करायचा आहे. ओके? आणि हे बघा, जोपर्यंत मी तुम्हाला थांब म्हणत नाही तोपर्यंत तुम्हाला ते करतच राहायचे, म्हणजे तुम्हाला कळेल की ते खरंच किती भयंकर आहे. तर अभि म्हणतो की अगं असं काय करतेस, ते किती भयंकर आहे असं काही नाही, त्यात काही इतकं तर त्यात काही असं भयंकर नाही. तेव्हा आता लगेच माही म्हणते की नाही का त्यात भयंकर, मग चला. तेव्हा मी म्हणतो की अच्छा ही बाई मला माहिती आहे आणि ही आता काय सांगणार आहे ते सुद्धा मला माहिती आहे. तुम्हाला जर हेल्दी आणि फेअर स्किन हवी असेल तर तुम्ही हे प्रॉडक्ट मात्र वापरलंच पाहिजे. त्याच्यामध्ये जे काही सिरम आहे आणि ते सिरममुळे तुमच्या त्वचेला. तेव्हा आता माही लगेच व्हिडिओ चेंज करते आणि अभि लगेच म्हणतो की हो, याच्यामध्ये गेल्या 3 दिवसामध्ये जे काही स्टॉक मार्केट जर बघितलं तेव्हा माही म्हणते की अगदी याच्यासारखं स्पीड हवा आहे. तेव्हा आता लगेच अभि पुन्हा डोकावून बघतो आणि म्हणतो, म्हणून आता अभि लगेच हिंदीमध्ये बोलतो आणि इतकं फास्ट बोलतो कारण माही म्हटलेली असते की यापेक्षा जास्त स्पीड हवा आहे. अभि इतकं पटपट हिंदीमध्ये बोलतो तर माही म्हणते की चेंज, आणि ती डान्स लावते. तर आता अभि म्हणतो की काय म्युझिक वाजतंय. तेव्हा आता माही म्हणते की डान्स. अभि लगेच डान्स करायला सुरुवात करतो. तेव्हा आता डान्स करता करता माही लगेच अभिला म्हणते की चेंज. तेव्हा मात्र आता माही म्हणते की अगदी सेम टू सेम आवाज झाला पाहिजे, जरा चेंज. तेव्हा अभि अगदी तसेच करण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा मात्र आता इकडे देविका ही रमाला चेंज करून घेऊन येते आणि काही खाल्ले नाही तिच्या हाताला धरते. अगदी रागाने तिला पुन्हा घेऊन येते आणि रागाने तिला म्हणते की हे खाऊन घे, जे काही दिलेलं आहे ते गुपचूप खाऊन घे. तेव्हा आता रमा म्हणते की हे सर्व इकडून घेऊन जा आणि मला ते काही नको, मला त्याची गरज नाही, मला राग काढायचा नाही. तेव्हा मात्र देविका रागाने म्हणते की हे तुझ्या मते कशाला किंमत नसेल, परंतु गपगुमान तू खाऊन घे. रमा म्हणते की नाही खाणार, आणि तुम्हाला मारून टाकायचं आहे ना त्याची गरज नाही, न खाता मी माझी मरून जाईल. तेव्हा आता देविका म्हणते की अगं तुला इतक्या लवकर आम्ही मरून नाही देणार, खाऊन घे चल. तेव्हा आता माही म्हणते की तुम्हाला जे काही माझ्याकडून साध्य करायचं असेल ते नाही करू शकणार. तेव्हा आता देविका रागाने म्हणते की तू अशी नाही ऐकणार, त्यामुळे ठीक आहे. देविका लगेच आपल्या हाताने रागाने घास घेते
येते आणि अगदी जबरदस्तीने तो घास रमाला भरवत असते. रमाला आता खूप त्रास होतो. रमाला लगेच ओरडते, काय हे करता? आणि रमा रागाने काहीतरी आता फेकून देते. तेव्हा आता देविकाला आणखीन राग येतो. देविका म्हणते की तुझी ही हिंमत, आणि परत ती दाव घेते आणि त्या दोरखंडाने रमाला बांधते आणि तिला बांधून आता ती बाहेर निघून जाते. दरवाजा लावून घेते. तेव्हा आता रमाला अक्षयची आठवण येते. ती मनात म्हणते की कुठे आहात तुम्ही? अहो बघा तुमच्या रमाची काय अवस्था झाली. तेव्हा मात्र आता रमाला खूप असं वाईट वाटत असतं की रमाला असं वाटतं की कुठून निघालो आपण आणि कुठे या अगदी अवस्थेत येऊन पडलो. रमाला इतकं वाईट वाटतं. तेव्हा मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता रमाला त्या बंद खोलीमध्ये देविकाने बांधून ठेवलेलं असतं आणि तेवढ्यात तेथे माही येते. तेव्हा आता माही लगेच आता खिडकीतून उडी खाते. काचा सुद्धा फुटल्या जातात आणि रमाला येते, रमाला सोडते. तेव्हा आता आपल्या जे काही चेहऱ्याला तिने मास्क लावलेला असतो तर तो तोंडाचा मास्क काढते आणि जोपर्यंत माही येते आहे तोपर्यंत रमाला काही होणार नाही असं म्हणते. रमा मात्र आता एकटक आश्चर्याने माहीकडे बघत असते. सेम टू सेम आपल्या सारखी दिसणारी ही दुसरी कोण असेल म्हणून ती आपल्या चेहऱ्याला सारखं सारखं हात लावून चेक करत असते. तेव्हा आता माही हसून आता रमाकडे एकटक बघत असते. तेव्हा रमा तर अगदी तिला धक्काच बसलेला असतो की ही मुलगी दुसरी कोण असेल आणि ती का आपल्याला वाचवण्यासाठी आली असेल. तेव्हा आता रमा आणि माही एकत्र येऊन पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.